लाडक्या बहिणींनो, भावनिक होऊ नका. शेवटच्या दिवशी खूप काही होऊ शकतं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपला त्यांनी टोमणा लगावलाय की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. शेवटची निवडणूक आहे म्हणून काही जण तुमचे पाय धरतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीमध्ये केलेलं आहे. आता काही जण फार रंग बदलून झाले. आमच्या संदीप वाघेरेंच्या भाषेमध्ये सरड्यासारखे रंग बदललेत असा त्यांनी उल्लेख केला. आता कुणाकुणाचे पाय धरतील माझी शेवटची निवडणूक. मी तुम्हाला सांगतो, तिथं खोटं नाही सांगत. हे काही जण तुम्ही त्यांना पराभूत केल्याशिवाय ती त्यांची शेवटची निवडणूक होतच नाही. राजकारण लय बेकार, लय बेकार. ती नंतर देखील म्हणतात, 5 वर्ष निघून गेल्यावर पुन्हा म्हणतात नाही ही आता माझी शेवटची. अरे मागच्या वेळेस म्हणला होता ना, नाही आता मला पुन्हा ही शेवटची. असलं काही नाही. आता हे चांगले प्रतिनिधित्व करतील, उत्तम सगळे आपले सहकारी आहेत. मी यांच्याकडे लक्ष देईन. शिवसेनेनं आता पुणेकरांना शब्द दिलेला आहे की भयमुक्त पुणे करणार, 2 लाख महिलांना उद्योगपती करणार, हॉस्पिटल्समध्ये पॅथॉलॉजी लॅब्स उभारण्यात येणार असा पुणेकरांना शिवसेनेनं शब्द दिलेला आहे. नीलम गोऱ्हे यांनी पुणेकरांना या अनुषंगानं आवाहन देखील केलंय. एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणार, गुन्हेगारी पार्श्वभूमीला नेस्तनाबूत करून गुन्हेगारीला वेसण घालून भयमुक्त पुणे करणार. महिलांवरती अत्याचाराचा तर प्रश्न आहेच, परंतु सर्वसामान्य विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यावरती सायबर क्राईम अशा प्रकारचे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. तर म्हणून पुणे भयमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. पुण्यातील 2 लाख महिलांना लखपती बनवणार आणि त्यासाठी सहकारी तत्वावरती उद्योग भवन उभारावं. एक महिला बचत गटांसाठी मॉल, त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आणि त्या महापालिकेच्या कामाला जिल्हा परिषदेच्या बरोबर, उमेदच्या बरोबर, माविमच्या बरोबर जोडून घेण्याच्यासाठी म्हणून काम व्हावं असा आमचा प्रयत्न असणार आहे. लातूरमधल्या विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. तर विलासराव देशमुखांवर मी कोणत्याही प्रकारची टीका केलेली नाही असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण या दिलगिरीनंतर सुद्धा चव्हाणांच्या वक्तव्यावर टीका अनेक राजकीय नेत्यांनी केलेल्या आहेत. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. तर भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. पण त्यांच्या या दिलगिरी नंतर सुद्धा त्यांच्या वक्तव्यासंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं. विलासरावांचं नाव मिटवणं, अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील, यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकात नाही असं मी मानतो. भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे. रवींद्र चव्हाणांसारख्या भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य करणं, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना हे मान्य आहे का? देश पातळीवरच्या भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे, दानवे साहेबांनी बोललं पाहिजे, गडकरी साहेबांनी सांगितलं पाहिजे की रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य त्यांना मान्य आहे का? की सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांची ओळख या महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून असं वक्तव्य करून मला वाटते त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता काय हे महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. आज देशमुख साहेब आपल्यात हयात जरी नसले तरी त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा ही माझ्यासारख्या नवख्या खासदारांना खरं तर प्रेरणा देणार आहे. त्यांच्या विचारावरती, पावलावरती पाऊल ठेवत आम्ही काम करत आहोत. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वारसा आजही धीरज भैया असतील किंवा अमित भैया असतील, ही लातूरमध्ये तो वारसा ते जपत आहे. आणि त्याच्यामुळे विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसण्याचा विषय जो काही या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बोलत आहे, खरं तर हे चुकीचं आहे.
ते मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.